माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? अजय नारायण टिंगरे. बरं माऊली तुमच्या दिंडीचं नाव काय? धनेश्वर पासून एक दिंडी धानोरी पुणे 15. पुणे 15. दिंडी क्रमांक 43 रथाच्या मागे. बरं माऊली मला सांगा तुमच्या दिंडीमध्ये सध्या किती लोक आहेत? 350 ते 400 लोक. 350 ते 400. आता या ठिकाणी मी पाहतोय या ठिकाणी पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. तर मला सांगा आज काय असं विशेष बाब आहे का पोळ्या करताय तुम्ही? नाही, आम्ही दरवर्षी 33 वर्ष आली तर अकलूजला प्रत्येक वर्षी पोळ्याचा स्वयंपाक आमच्याकडे केलाच जातो. म्हणजे ह्याच्या मागचं काय कारण? काय नाही, प्रथा म्हणून आम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे की अकलूज मध्ये आली की पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे करायचा. बरं, या पुरणपोळी बरोबर अजून काय काय असतं? पुरणपोळी असते, आमटी असते, गुळवणी असते, भजी असतात, भात असतो, पापड असतात. ठीक आहे. म्हणजे पुरणपोळी बरोबर जसं ज्याप्रमाणे आपण सणाला स्वयंपाक बनवतो हो. त्याप्रमाणे सर्व स्वयंपाक या ठिकाणी बनवला जातो. बरं मला सांगा हा जो स्वयंपाक बनवला जातो याच्यामध्ये सर्व महिला मंडळी मला दिसत आहेत. हो. तर पुरुष मंडळी काही सहकार्य करतात का? हो, करतात ना. काय सहकार्य करतात? पुरुष मंडळी बाकीचं भात बनवणे, ते बाकीचं सगळं काम करून देणं हे पुरुष मंडळीचं काम असतं. त्यांना मसाले वाटून देणं, त्यांना तेल काढून देणं, बाकीच्या गोष्टी कांदा चिरून देणं सगळं पुरुष मंडळी करतात. म्हणजे जी मोठी काम आहे सगळी ते सर्व पुरुष मंडळी करत असतात. मित्रांनो या ठिकाणी बघा पुरण तयार करायचं काम चालू आहे आणि अनेक महिला वारकरी या सहभागी झालेल्या आहेत. जवळजवळ या ठिकाणी 80-90 वर्षाची एक आजी पण या ठिकाणी सहभागी आहेत. म्हणजे इकडे बघा तरुण पिढीपासून तर जुन्या पिढीपर्यंत म्हणजे वयस्कर पिढीपर्यंत सर्व या ठिकाणी सहभागी आहेत. आणि या ठिकाणी समोर बघा या ठिकाणी पुरण करायचं चालू आहे काम. या बादलीमध्ये पुरण करतायत. बरं माऊली मला सांगा ते कशात तुम्ही करताय? काय म्हणते त्याला? चाळणीमध्ये. घरी पण चाळणीमध्येच करता का हो? बर. आता जुन्या काळात कसे करायचं पुरण, कसे करायचे? पाट्यावर. आज तुमच्या कोण पाटा वापरता का हो? नाही. का नाही पाटा वापरत? आता सगळे नियंत्रण निघालेले आहेत. कशा मजा कशा होती पोळ्या? पाट्यावर. पाट्यावर. हो. आणि खरी चव कशा तो? पाट्यावर. हो. बरं मला सांगा आता हे पुरण करायचं काम चालू आहे तुमचं. बऱ्याच वेळ झालं इथे एक ठिकाणी आहे, इथं 2 आहे. या ठिकाणी आधुनिक पद्धत मिक्सरच लावलाय डायरेक्ट या ठिकाणी काय. तर मला सांगा किती जणांसाठी या ठिकाणी हे पोळ्याचं पुरण बनवलं जाते? 400. सरासरी 400. म्हणजे 5-50 जण त्याचा एक्स्ट्रा पण देऊ शकतात. हो. बरं मला सांगा कसं वाटतं तुम्हाला पोळ्या करताना? पुरण वाटताना पुरण वाटताना कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय. म्हणजे आपण या ठिकाणी वारी करतोय. घरी ज्या वेळेस आपण पोळ्या करतो त्यावेळेस असतात 4, 5, 6 माणसांच्या. आणि त्यावेळेस आपले 50 प्रश्न घरी असतात बघा. पोळ्या करू का, पुऱ्या करू का, चपात्या करू? बघा तुम्ही सणाला प्रत्येक बरोबर आजच्या पिढीमध्ये हेच बरोबर आहे. आणि तुम्ही आज सगळे या ठिकाणी आनंदाने पोळ्या करताय. तुम्हाला कसं वाटतंय माऊली? आनंद वाटतोय. आनंद. बर. मित्रांनो या ठिकाणी बघा 400 ते 450 लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी चालू आहे आणि सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी या सहभागी झालेली आहे. मित्रांनो वारीची मजा अनुभवायची असेल तर प्रत्यक्ष वारी सहभागी व्हा. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली आता समोर या पोळ्या आपण बनवताय, याचं नियोजन आपण सकाळपासून कसं केलं होतं? सकाळी डाळ टाकली होती, शिजवून घेतली, परत डाळ गुळ सगळं टाकून सोंठ विलायची जायफळ हे असं केलं. परतीलं गव्हाचं पीठ मैदा थोडं तेल टाकून मळलं आणि मग हे सगळं मिक्स करून टाकायला. बरं मला सांगा आता आपण या ठिकाणी पोळ्या लाटताय, जवळजवळ आता इथे 1-2 होते म्हणजे 5-6-7 जणी आहेत. एवढ्या संपूर्ण लोकांसाठी किती पोळ्या लागतात हो? 300-350 पोळी लागते. 300-350 पोळ्या लागतात. पुरतात का एवढ्या पोळ्या? पुरतात. कमी वगैरे पडत नाही? नाही. बरं मला सांगा आता या पोळ्या आपण बनवताय, दररोज वेगवेगळे मेनू आपले असतात का? हो असतात. बरं आज सकाळी काय होतं आपलं? आज सकाळी इडली सांबर उडीद वडा होता, दुपारी मिसळ पाव होता. म्हणजे आता मला सांगा गेले आपण जवळजवळ 20-1 दिवस वारीला असतो. 20 दिवस रोजचा मेनू वेगळाच असतो. वेगळाच असतो. आणि सर्व नियोजन कोण करते?
स्वयंपाक करण्याचं इथलं भाऊ करते नाही भाऊंशी मी बोललो हा. स्वयंपाक करण्याचं विचारलंय मी भाऊंना सांगितले जे जे बनवते आम्ही बनवतो. तुम्ही बनवता हा. हा म्हणजे सर्व करण्याचं काम तुम्ही करताय हा मित्रांनो या ठिकाणी बघा पोळ्या लाटण्याचं या ठिकाणी काम चालू आहे पाठीमागं जर पाहिलं आपण अनेक वारकरी विश्रांती घेत आहेत आणि इथं समोर बघा की दिंडी प्रमुख आहेत या ठिकाणी आमटी ह्यांच्या पदार्थ भजी वगैरे इतर सर्व कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा आमटी पूर्ण या ठिकाणी तयार झालेली आहे हे बघा इकडं बघा वाव अतिशय सुंदर आणि छान अशी बघा की जणू घरगुती आमटीच आपली आहे अशी छान आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे मित्रांनो वारीमध्ये दररोज आपण पाहिलं तर वेगवेगळे मेनू असतात या ठिकाणी समोर पाहिलं तर सध्या माऊली काय चालू आहे सध्या एक गुळवणी चालू आहे बघा इथं संपूर्ण गुळ आतमध्ये गुळ दिसतोय बघा आपल्याला आतमध्ये आणि तो गोळ विरघळतोय आता या ठिकाणी बघा गुळवणी केली नाही का, की गुळवणी मी चालू आमटी आहे. केली. पोळ्या बनवण्यासाठी या ठिकाणी गुळवणी चालू आहे आणि अजून त्याचं भजी पापडी वगैरे तयार व्हायचं दिसतंय या ठिकाणी तरी म्हणलं, बरेच मेनू मी आमटी असतात तडका मारलाय. मित्रांनो हो काय? या ठिकाणी बघा सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे. सविताबाई पोळी तुझी बिघडायला लागली पोळ्या या ठिकाणी काय बघा चपाती नाही मी 1000 वेळेस तुला हे म्हणते वाटून वाटून घेतलेले आहे उगाच तर रोजचं वेगळं आहे या ठिकाणी कांदा वगैरे भजीसाठी चिरलेला आहे पूर्ण हे बघा काय चपाती आहे का पोळी आहे का कांदा सविताबाई पूर्ण चिरलेला आहे कसलं नका बाबा मित्रांनो पुरुषांना स्वयंपाक करताना आपण अनेक वेळा पाहिले चपाती करताना पाहिले भाकरी करताना पाहिले भाजी भात चहा हे करताना पाहिले पण पहिल्यांदाच असा एक वारकरी भेटलाय की तो स्वतः पोळ्या लाटतोय आणि या ठिकाणी बघा हे माऊली या ठिकाणी स्वतः पोळ्याचा स्वयंपाक करत आहेत या ठिकाणी बघा की स्वतः पोळ्याचा स्वयंपाक कशा प्रकारे करतायत आणि स्वतः पोळी कशी लाटतायत विशेष गोष्ट आहे माऊली की पुरुषांनी पोळी लाटल्यावर मी काही कधी पाहिलं नाहीये या ठिकाणी शेजारी थोडं भजन चालू आहे त्यामुळे आवाजात प्रॉब्लेम येतोय त्या माऊलींना ज्यांनी पोळी केली त्याला एक प्रश्न विचारू माऊली रामकृष्ण हरी एक शेवटचा आणि विनोदाचा प्रश्न मला सांगा ही पोळी तुम्हाला आईने करायला शिकवली का पत्नीने करायला शिकवली आईने काय शिकवली कोणी शिकवली जोरा सांगा आईने पोळी शिकवली आई नक्की आईने शिकवली ना मित्रांनो खरंच भाग्यवान ती आई आणि भाग्यवान तो मुलगा ज्याला या ठिकाणी बघा पोळ्यासारखा स्वयंपाक येतोय मित्रांनो या ठिकाणी आवाज जास्त असल्यामुळं या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली ही कितवी दिंडी आहे आपली 43 नंबर 43 तुमची दिंडी किती वारी किती गेला 35वी वारी आहे. 35वी वारी 35वी वारी कसं वाटतं 35वी वारीला लय माझ्या बरं मला वारी सांगा काय? 35वी वारी हा आणि पहिली वारी पहिली वारी आता मला सांगा पहिली आणि 35वी वारी यात काय फरक होतो लय मला मोठा फरक थोडासा प्रेक्षकांना अनेक माहित नाही कारण आज 35वी वारी माझं वय 40 वर्ष बर. माझ्यासारख्या अनेकांना जुनी वारी आणि नवीन वारी यात बरंच माहिती नाहीये जुनी वारी म्हणजे जुनी वारी एवढी कष्टाची वारी होती की पाणी मिळत नव्हतं गॅस मिळत नव्हते राखेल मिळत नव्हतं आता गॅस मिळते आता आरामाची वारी झाली आरामाची वारी आरामाची वारी बरं त्यावेळेस तुम्ही जेवण कसं बनवायचा
जेवण हाताने स्वयंपाक लाकडं पेटून बनवायचा बर त्यावेळेस आणि आता आमच्याच लोक बनवायची म्हणजे दिंडीतलेच हा बनवणार लेडीज भाकरी करायच्या, पुरुष आमटी करायची, कोण भाजी करायचं, कोण पाणी आणायचं. त्यावेळेस पाणी सुद्धा जागेवर मिळत नव्हतं, रोडवरून टँकर धरून आणायचे. बर आता कसं झालंय मोठ्या प्रमाणावर गाड्या उपलब्ध आहेत त्यावेळेस कसं होतं त्यावेळेस 2 गाड्या आणि 300 माणसं 2 गाड्या आणि 300 माणसं माणसं मग त्यावेळेस खर्च कसा खर्च किती यायचा तुम्हाला अंदाज त्यावेळेस खर्च नाही, खर्च कमी होता ना. बरं तुम्ही जो स्वयंपाक वगैरे बनवायचा की प्रत्येक गावामध्ये थांबणे प्रत्येक गावात मध्ये आता गॅस तर त्यावेळेस नव्हते लाकडं चूल पेटवायची. मग समजा पाऊस आला तर पाऊस आला त्याच्यावर जागा टाकायची, ताडपत्री लावायची वर. मग त्यावेळेस असे जास्त हाल वगैरे व्हायचे का पाऊस वगैरे आल्यावर पावसात बसावं लागायचं रातभर बसायचं बसायचं, पाणी जायचं खालून अरे बापरे म्हणजे बसायचं. आता बऱ्याच सोयी सुविधा त्या मानाने आहेत आता चांगल्या सुविधा हा. आहेत, सगळ्या सुविधा अगदी मस्त आहेत. कारण वाहतुकीच्या सुविधा चांगल्या झाल्या, पाण्याचे टँकर जवळ यायला लागले, गॅसच्या गाड्या मिळायला, गॅस मिळायला लागले. त्यावेळेस डॉक्टर लाकडं आणायची 2-2 किलोमीटर वरून. मग हे सगळं काम कोण करायचं त्यावेळेस सगळेच दिंडीचे चालक मालक दिंडी चालवणारेच करायचे ना. बरं त्यावेळेस मला सांगा जी सुरुवातीला तुम्ही 34-35 वर्षापूर्वी आलता हा. त्यावेळेस हीच दिंडी होती का दुसरी दिंडी होती तुमची नाही, दिंडी आमची हीच. बरं, त्यावेळेस किती लोक होती मग त्यावेळेस 200 लोक होती. आता जो डबल लोक त्या झालेली आहेत. आता तेवढी त्याच्यापेक्षा थोडी वाढली, थोडी कमी होत्यात, कधी हा. वाढत्यात, कधी अजून जास्त वाढते त्याच्यात. बर मला सांगा ती दिंडी आणि मला आजची दिंडी याच्यामध्ये तुम्हाला कोणती दिंडी मनाला भावली हो ती दिंडी 1992 ची 1992 ची दिंडी 1992 तुम्हाला भावली पहिली दिंडी. बरं माऊली मला सांगा तरुण पिढीला आता जे अनेक जण तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला तुम्ही वारी बद्दल काय संदेश द्याल हो? वारीबद्दल तरुण पिढीने वारीचे ना म्हणजे वारी करण्याची त्याची अनुभव घ्यावा आणि तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावा, चांगले काम करावं, आईबापाची देवाची सेवा करावं, गावाची सेवा करावं, जनतेची सेवा करावं. माऊली धन्यवाद. बघा वारीचा आनंद कसा असतो त्याला फक्त बोलवलंय तर अक्षरशः आनंदाने नाचत आहेत. माऊली या पुढे या इकडं या मित्रांनो या ठिकाणी बघा पोळ्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कामच चालू आहे त्यांचं. पण या ठिकाणी जवळजवळ एक परातीमध्ये पोळ्यांचं काम चालू आहे. एका वेळी जवळजवळ 6 ते 7 पोळ्या चालू आहेत. यांचं आजचं टार्गेट आहे 400 ते 500 पोळ्या, 350, 400, 500 आणि सायंकाळी यांचा पुरणपोळीचं या ठिकाणी जेवण आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं वाटते माऊली वारीमध्ये? चांगलं वाटतंय. कितवी वारी आहे तुमची? या आता 10वी वारी. 10वी वारी. हा. बरं मला सांगा आता या ठिकाणी पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे हा. तर मला सांगा आज पोळ्या स्वयंपाक चालू आहे हा. तर तुमचे दिंडी प्रमुख मला असे म्हणाले हा. की आमच्याकडं दररोज वेगळा मेनू असतो, खरं आहे का? हा बरोबर आहे. बरोबर आहे. असतो. बर मला सांगा दररोजचा मेनू, हा. दररोजचं जेवण आणि आजचं जेवण यात काय फरक आहे हो? आजचं जेवण जरा हे आहे म्हणजे जरा कसं आहे, वेगळं वेगळं जेवण आहे. वेगळं आहे. म्हणजे आज तुम्हाला एखाद्या सणाची आठवण झाली झाली का? झाली. म्हणजे संध्याकाळी जेवताना कोणता तरी एक मोठा सण आहे संक्रांतीची आठवण. संक्रांतीची आठवण झाली. हा. बरं ठीक आहे या ठिकाणी माऊलींना संक्रांती पोळ्या बघून संक्रांतीची आठवण झालेली आहे. हा. माऊली रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही आता या ठिकाणी बरेच जण दिसताय मला, सर्वजण एकाच गावचे का? अनेक गावचे आहेत, आजूबाजूची एका दिंडीमध्ये जमा झालेली. बरं कसं वाटतं हो सगळे आजूबाजूचे लोक आहे तुम्हाला या दिंडीत? आजूबाजूचे म्हणजे एक साधारण इतर लोक असून अनेक ठिकाणचे असून एकत्र कुटुंब कसं असतं ही पद्धती इथे पाहायला मिळते. आणि आज जो पोळ्याचा सण चाललेला आहे, पोळ्या करण्याचा चाललेला आहे, तो आम्हाला आज दिवाळीप्रमाणे वाटतोय. सर्व इतर जातीचे इतर धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व काही गुण्यागोविंदाने आणतात, हरिभजन करीत जागर करीत जातात, त्याचा आनंद वाटतो आम्हाला. बरं मला सांगा या ठिकाणी तुम्ही याच्यात काय सहभाग होता का हो स्वयंपाक करण्यामध्ये? सहभागी होता काय का? आम्ही पाणी आणून देणं, कुठं महिला स्वयंपाक बनवणं, बाजार आणणं हे आम्ही काम करतो. आणि बिछाणं टाकण्याचं याचं उचलायचं काम आम्ही करतो. बर जेवण वाढतं कोण? जेवण आमचीच लोक, आमचीच माणसं, महिला वाढतात, पुरुषही वाढतात. दररोज तेच लोक वाढतात का अजून बदलून लोक असतात? वेगळे वेगवेगळे लोक दररोज वाढतात. हो. बरं मला सांगा
सर्व जेवण झालं, सगळं झालं, कधी कधी बऱ्याच वेळा अन्न शिल्लक राहतं. त्या शिल्लक राहिलेल्या अन्नास तुम्ही काय करता? आम्ही शिल्लक राहिलेलं अन्न इतर दुसऱ्या दिंडीमध्ये लागत असेल तर त्यांना देतो, नाहीतर कोणी ज्याला गरज आहे ते येतात आणि घेऊन जातात. बरं मला सांगा, वाया जाऊ देत नाही. आता आपण जवळजवळ 12-13 दिवस झाले 12-13 पुण्यातून निघून. हो हो, असं कधी झालं का हो की तुम्हाला स्वयंपाक कमी पडला? असं झालं? अजिबात होणार नाही. एकदा असं झालं नाही? पांडुरंगाच्या कृपेने तसं होतच नाही कधी. म्हणजे मी अनेक दिंड्यांमध्ये विचारलं तर तुम्ही जे उत्तर दिलं तेच उत्तर प्रत्येकाचं आहे. बरं मला दुसरा अजून एक प्रश्न विचारतो, विचारा. थोडासा वेगळा आहे. जर समजा 5-25 असे पोलीस कर्मचारी, मी सुद्धा एक सरकारी कर्मचारीच आहे, अशी लोक जर अचानक, आता आमची सोय काहीच नाहीये, अचानक अशी 5-25 लोक तुमच्याकडे आली आणि सांगितलं की आम्हाला बाबा जेवणाची सोय करा, तर त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असते? आम्ही तत्पर असतो. आमच्याकडे सगळी सामुग्री आहे, आम्ही तत्पर असतो. जेवण करून जरूर त्यांना घालतो. माऊली धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. माऊली काय नाव आपलं? आदरो बाळासाहेब टेमगिरे. बरं माऊली, कितवी वारी आहे आपली? आमची आता पहिलीच वारी. पहिली वारी. पहिल्या वारीचा सर्वात चांगला अनुभव कोणता? सगळ्यात कसं चांगला वाटतंय? अनुभव म्हणजे आमचे जे बाकीचे हे आहेत ना, बाबा वगैरे, आजी वगैरे चांगले सहकार्य करतात आम्हाला, बोलतात, चांगलं खायला देतात, काय थोडं घेऊन मदत करतात. मग आम्ही परत वाढायला काम करतो सगळे. म्हणजे तुम्ही तरुण पिढी काय करताय? सर्व प्रकारचं काम या ठिकाणी करताय. बरं मला सांगा, आपली वारी ही पायी वारी आहे का गाडीत बसून वारी आहे? नाही नाही, पायी वारी. मी कसं वाटतं पायी वारीत? पहिल्या दिवसापासून पाय दुखतात का? पहिल्या दिवशी खूप दुखले, पण त्यानंतर आता सवय झाली. आता काय नाही, आता असं वाटलं का कुठं मध्ये की आता वारी सोडून जावं? नाही असं अजिबात नाही अजिबात वाटलं नाही. वाटणार. बरं मला सांग, आता भविष्यात पुन्हा वारी करायचा योग आला, आता कसं तुझं लोहा झालंय म्हणतोय, बरोबर ना? झालं. भविष्यात पुन्हा वारी करणार का? हा, पुढच्या वारी लगेच येणार? लगेच. म्हणजे वारी चुकायची चुकायची नाही अजिबात. नाही. म्हणजे वारीचा आनंद घेतला कधी मिळतो? सगळ्यांसोबत चालून राहून एकत्र, आपण सगळे एकत्र जर असेल ना तर वारीचा खूप आनंद आहे. बरं मला सांगा, आता इथं जे सगळे वारकरी हा. आहेत यांच्यात आणि तुझ्यात जवळजवळ निम्म्या वयाचा फरक आहे. निम्म्यापेक्षा जास्त. निम्म्यापेक्षा जास्त. इथं वय कधी कुणाचा आड आला का तुला वाटलं का? नाही कधीच नाही, अजिबात नाही. की सगळे तू- मित्रासारखे राहतात. मित्रासारखे सगळे सगळे मित्रासारखे राहतात. बरं मला सांग, आता तुझ्या पिढीच्या मित्रांना तुझ्या हा. वारी बद्दल तू काय संदेश देशील? आपल्या युवा पिढीला आहे ना, येण्याची गरज आहे वारीला खूप. कारण की आजकाल जे चाललंय ना, हे असं व्यसन हे सगळं नाही केलं पाहिजे. आणि जरा आपल्या पिढीने असं आदर्श घेतला पाहिजे म्हाताऱ्या माणसांचा. एवढी म्हातारी माणसं चालू शकतात तर आपल्याला काय अडचण आहे? आपले पाय पुढे जमतात, हे कळायला पाहिजे आपल्या पोरांना आजकालच्या. माऊली खरंच सांगतो, खूपच छान प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? मच्छिंदर. बरं माऊली सांगा की डोक्यात इतरांपेक्षा तुमच्या वेगळी टोपी आहे, त्याचं कारण काय हो? चोपदार म्हणून. चोपदार. हा. बरं माऊली सांगा, सगळ्यात महत्वाचं आम्हाला तुम्ही सांगा, चोपदार म्हणजे काय? हे सांभाळायची सगळी. ही सगळी लोक सांभाळायची. सांभाळायची म्हणजे नक्की काय करायचं? चुकली तर कुठे पकडून आणायची. चुकली तर पकडून आणायची. म्हणजे सरासरी चोपदाराचं काम शिस्त लावणं, हा. बरोबर ना? शिस्तीच्या बाहेर कोणी जायचं नाही, नाही. हेच काम ना? हा, अशी लाईन लावायची 3-4 माणसाची. हा. पट्ट्या सोडून पड्याला जाऊन द्यायचं नाही. गाड्या चाललेल्या असतात. हा. मध्ये आपलं त्या पट्ट्यात आतमध्ये सगळे लोक त्या शिट्टी धरायची. बरं तुम्ही चालताना सगळ्यात कुठं चालतं? पुढं का मागं? मधी. बरोबर मध्ये. हा. आणि बरोबर सर्वांनी एका लाईनी चालायचं काम तुमचं. हा, मोरे पाहिलं पाहिजे, मागे पाहिलं पाहिजे. सर्व लक्ष तुमच्याकडे. हा. मग दिंडीची शिस्त तुमच्याच हातात आहे. आमच्या हातात आहे. बरं किती वर्षापासून ही सेवा आपण करताय? आता जवळजवळ मला सेवा झालेली तरी 10 वर्ष झाली म्हणायची. 10 वर्ष झालं. हा. बरं मला सांगा, आपण ही सेवा जी करताय, या सेवेबद्दल आपल्याला काय मानधन दिलं जातं का? म्हणजे पैसे दिले जातात का? देतात. स्वखुशीने देणं वेगळं आणि पगार म्हणून देणं वेगळं, ह्याचं तुम्हाला काय देतात? पगार म्हणून नाही, सुखुशीने आपलं. स्वखुशीने देतात. बरं मला सांगा, या वारीमध्ये आपण माझ्या अंदाजे, माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त चालणारा तुम्हीच असणार आहे हा. की पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही चालताय? कसं वाटतं हो तुम्हाला? काय आनंदाचं वाटतं. कसं वाटतं? पाय दुखतात का? पाय पाय नाही दुखत. नाही दुखत. अजून नाही दुखत. बर
तुम्हाला अजून एक असा प्रश्न विचारतो, तुमच्या दिंडीच्या शिस्त लावण्यासाठी असे काही नियम आहेत का तुमचे? नियम आहेत ना. सांगा बरं 1-2 नियम मला. नियम म्हणजे कसे आहे की माणसं इकडे तिकडे जर गेली तर ती एवढी गाडी सांभाळणार, म्हणजे त्यांना गाडी येते जाते त्यांना गाड्या, त्यांना त्या लाईनी म्हणजे चलून नियमाने चालवायची. दुसरं अजून काही दुसरं विशेष? दुसरं काय नाही, तेवढाच विषय. फक्त लाईन मध्ये आणायची, लाईन मध्ये न्यायची. बर, मला सांगा, अनेक दिंड्या अशा आहेत की बघा कुठं खाऊ वाटप असल, प्रसाद वाटप असल किंवा जेवण असल तर ती दिंडी सोडून पळत पळत बाहेर जातात. तसं आपल्या दिंडीत लोक जातात का? नाही 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 नाही, मग हा तुमच्या दिंडीचा नियमच आहे ना? नियमाची आमचा, त्या आम्ही जाऊन देत नाही कुठं. म्हणजे त्या दिंडीतून बाहेर जायचं नाही. नाही. पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची का? सगळे घेतले तर आणून द्यायची जाग्यावर, पण दिंडीच्या बाहेर जायचं नाही. मित्रांनो, या ठिकाणी बघा दिंडीची शिस्त काय असते. आपला पुढचा व्हिडिओ त्याच्यावर येणार आहे. दिंडीची शिस्त, दिंडीचे जे जवळजवळ 7-8 शिस्तीचे प्रकार आहेत ते आपण घेणार आहोत. पण या ठिकाणी हे जे चोपदार माऊली आहेत ह्यांनी आपल्याला दिंडीची शिस्त काय असते हे तर सांगितलेलंच आहे. आणि त्यानंतर आज आपला व्हिडिओ होता सर्वात महत्वाचा, आजचं जेवण पुरणपोळी. आणि या पुरणपोळीबद्दल आपण या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर इतर वारकऱ्यांनी सुद्धा थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भटकंती चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, रामकृष्ण हरी. अतिशय कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लाखो लोकांनी पाहिलेला आपला हा भटकंती चॅनल. आणि मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की ज्या ठिकाणी वारीमध्ये चक्क पोळ्याचा स्वयंपाक आहे. आणि तोही 1, 2, 4 लोकांचा नव्हे तर तब्बल 400 ते 500 लोकांचा या ठिकाणी पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. आणि आपण त्यांची या ठिकाणी हा स्वयंपाक आजच का केला जातो, त्याच्या मागची कारण काय आणि इतर बरीच माहिती या ठिकाणी त्यांचे दिंडी प्रमुख आहेत, अनेक महिला वारकरी आहेत, अनेक महिला वारकरी पुरुष आहेत, सर्वांशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत.